नंतर घे अगोदर ते बघ
मागणे एक तुझ प्रति आहे मागणे करीत तुझ प्रति आहे इथं बस सांग तुला इथं बस आपण हा तुम्हाला की तू घे तुला बसायची बघ काय तर देशील तरी पाहे पांडुरंगा देशील तरी पाहे पांडुरंगा देशील तरी माधर माधर या संताई महादेवा आणि तुझे काय
मागणे क तुझ प्रती आहे, मागणे क तुझ प्रती आहे, देशील तरी पाही पांडुरंगा. या संताशी निर्वे हेच मज दे, आणि क तुझे काय न मागू देवा. तुका म्हणे आता उदार तो होई, मज ठेवी पायी संताच्या. या संताशी निर्वे हेच मज दे, आणि क तुझे काय न मागू देवा. पांडुरंगा करू प्रथम नामाना, महायोग फिटे तटे भीमरत्या. परम पुंडलीकाय धातुं मुनीन्द्रे, समगत्य तिष्ठन्तमनन्द कन्दम्. परमं लिंगं भजे पांडुरंगं, ब्रह्मानन्दं परम सुखदं, केवलं ज्ञानमूर्तिं. द्वन्द्वातीतं गगनसदृशं, तत्त्वमस्यादि लक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं, सर्वदि साक्ष्यभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरु तन्नमामि. विठ्ठल विठ्ठल.
आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी निर्वी हेच मज दे अनिक तुझे काय न मागू देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त महाराष्ट्र भूषण ज्यांनी या जगताच्या आज आपण ज्यांचा 375वा अमृत महोत्सव शताब्दी सोहळा चालू आहे आणि या सोहळ्याला ज्यांचा कृपाशीर्वाद लागला आणि ज्यांचं मार्गदर्शन लागलं ते असणारे रात्रीचे वक्ते हरिभक्तीपरायण गुरुवर्य श्री संत नामदेव महाराज दापकेकर यांच्या कृपाशीर्वादाने हा आणि हरिभक्तीपरायण आमचे प्रेममूर्ती ज्यांच्या हृदयामध्ये बोध प्राप्त झाल्यानंतर त्या बोधाला फुटलेले हे फुलं आणि सर्व वृक्ष असे असणारे आमचे हरिभक्तीपरायण प्रेममूर्ती संजय महाराज झाहिरे यांचं मार्गदर्शन आणि कृपाशीर्वाद आमचे हरिभक्तीपरायण गुरुवर्य श्री संत नामदेव महाराज दापकीकर सर्वांनी बाबा मगाशीच आले होते भजन चालू होतं सर्वांनी पुढे बाबासाठी एक नम्रतापूर्वक सर्वांनी पुढे टाळी वाजवा मोठीने कारण ज्यांच्या नावाने आपण टाळी वाजवली ती टाळी सुद्धा व्हायला जाणार नाही मायबाप उठायला तो अखंड कोट ब्रह्मांड एक परमात्मा आहे मायबाप पहिल्यांदा देव समजून घ्यावं आणि मग साधना चालू करावी विठाल कारण या मृत्यू लोकांमध्ये 33 कोटी देवाचं वर्णन आलेलं आहे आणि 33 कोटी देव हे संख्यावाचक नसून हे देवाचे प्रकार कोटे केले त्याच्यामध्ये वारकऱ्याचं एकच आराध्य दैवत आहे ती म्हणजे अखंड कोट ब्रह्मांड पांडुरंग परमात्मा आधी देव फिट करा आपला कारण का म्हणतोय माहितीये का कीर्तनकार सुद्धा व्यायाच्या कंदुरीला जातात कोणाच्या आणि व्यायाचे हो काय कंदुरी आणि वारकऱ्यांनी कीर्तनकारांनी नाही माय बाप त्याचं कारण आहे भले कोणी असो पण आपलं दैव एकच आहे आणि ते फिट करून घ्यावं अंतःकरणामध्ये ज्यांच्या समोर जगद्गुरु तुकोबराया स्वतःच्या अंतःकरणाची स्थिती मांडतात तो परमात्मा आहे मांडणारे जगद्गुरु तुकोबराय लक्षात ठेवा वास्तविक पाहता जर विचार केला अखंड कोट ब्रह्मांड एक परमात्म्याचे 2 अंग आहेत एक संत आणि एक मूळ अधिष्ठान परब्रह्म लक्षात ठेवा भेद नाही
परंतु कार्याशी कारण मायबाप. काय कारण आहे? या मृत्यू लोकात भगवान परमात्म्याचं अस्तित्व होत, परंतु त्या अस्तित्वाला मान्य करून स्वस्वरूपाशी तादात्म्य करणारा नव्हता. लक्षात ठेवा. का? तर ते परब्रह्म आधी होत, आता आहे आणि नंतर राहणार आहे. कारण मौलिक ज्ञानोबराची गोष्टी सांगतो म्हणजे कळत. त्याच्याकडे जात असताना अनेक शास्त्रकारांनी अनेक वर्णन केलेलं आहे. पण या सृष्टीचा जो करता आहे कोण? ब्रह्मदेव. त्याचा या मृत्यू लोकात आगमन झाल्यानंतर पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्विगा विरत्तमा वेडायचा ब्रह्मा एकला होता. मज ईश्वराचे नावळकी ना सृष्टी करू शकी. तो थोरो केला एका नामेजने. मग ज्यांचं आपण नामस्मरण वैखरीवाणीनं करतोय ते तर काय अवतार करायला सुद्धा आले. ब्रह्मदेव याडपाट होता त्यावेळेस अवतार कोणताच अवतार झालेला नव्हता. लक्षात ठेवा. मग ब्रह्मदेवाने साधना कोणाची केली हा एक प्रश्न आहे आपल्याकडून. लक्षात ठेवा. साधना कोणाची केली? कारण ज्यांची साधना करायची ते नावारूपाला नव्हती. कारण रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. निर्गुण निराकार घिसाड्याची नवरा बायकोची एखादा लोखंड झोडत असताना घाणाची आणि घिसाड्याने आयरनीवर ते लोखंड पुढं सरकावायची. हातोटी जमली पाहिजे. आता तुमची हातोटी जमती पण मी थोडा नौका आहे तुमच्या बाबतीत. आहे का नाही? फक्त नाही जमलं तर माझ्या मागं म्हणा रे करा पण करा. विठाला विठाला. निर्गुण आहे. मग त्या अखंड कोड ब्रह्मांड नाही परमात्म्याला परमात्म्याचं बारसं जेवणारे संत आहेत. कोण आहे? संत आहे. कारण कोण बघत होत त्याला? नव्हतं का तत्व अगोदर? हे तत्व अगोदर नव्हतं का? अर्जुना गगन जेवढा जायचा पवनु गगनी तेवढाच असे. सहज हलविल्या वेगळा दिशे एरवी गगनची तूची ती. नव्हतं का? होत. तिथपर्यंत पोहोचू शकत होतो का? नाही. म्हणून संतांनी काय केलं? ते असणारं निर्गुण तत्व त्याला व्यक्तात आणलं आणि याला रूपा
रूपात आणलं आणि रूपाला आणल्यानंतर नाव ठेवलं. जन्माला यायच्या अगोदर नाव ठेवतेत का जन्माला आल्यानंतर? हो, जन्माला आल्यानंतर, बरोबर आहे. पण एक असावे शास्त्रात नोंद आहे, जन्मालाही आला पण आल्या आल्या एक तर एकच नव्हता, कस तरी नादी लावून 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 बाहेर काढला, गर्भवासातून बाहेर काढला. नाव ठेवायचं पळायला, एवढं पळायला लागला, एवढं पळायला लागला, एवढं पळायला. का पळायला लागला? तर हे आपलं चाललेलं त्यांना मान्य नव्हतं. आपलं जे आता चाललंय ना हे सगळं राडा, हे त्यांना मान्य नव्हतं. हे मान्य नव्हतं म्हणूनच ते आतमध्ये होतं ना. काय का नाही? काय प्रमाण आहे? काय हे जो आपला खेळ चाललाय का, किती दिवस झालं चालू आहे? आजा मिळाला ही खेळ खेळता खेळता, पण वेळ काय वाचला नाही, वेळ वाचला. अरे 33 कोटी गेले खेळ खेळता खेळता. नवे नवे येते उरून आणि जावं लागलं. कुठं गेले? मूळ सोडलं. मूळ अधिष्ठान कधी परमात्मा सोडत नाही, लक्षात ठेवा. मूळ अधिष्ठान जे आहे ते आहे. मूळ अधिष्ठानाकडं जर गेला नाही
कोण? हा बद्ध जीव. जीवाचं अधिष्ठान काय माहिती? जीवाचं अधिष्ठान, जीवाचं अधिष्ठान जीव का झाला माहिती? जीव का झाला असताना आपण सगळे फक्कड महात्मे होतो. सगळे फक्कड महात्मे होतो. कसे? मुक्त होता परी बळा झाला बद्ध घेऊन या छंद माझी. मला सांगा, विहीर पाडली, बोर पाडला, तुम्ही पेढे वाटता. पेढे कशाचे? पाणी लागलेलेचे पेढे आहेत का खडक माती मुरून बगलाला केलेलेचे पेढे? सावकार, कशाचे पेढे? आपण कशाचे पेढे वाटतो? हो, पेढे कशाचे? घ्या, पाणी लागलं म्हणून. पाणी लागलं का? पहिलंच होतं पाणी, पहिलंच होतं. 7-12 आपल्या नावानं कसं तोय आपण? मालकी आपली, भोगवटदार बी आपण, आलेलं उत्पन्न आपणच खातोय. फक्त बोर घ्यायच्या टायमाला किंवा विहीर घ्यायच्या टायमाला दुसऱ्याला आणतोय. का हो? जमीन 7-12 तुमच्या नावावर आहे ना? हो आहे. जमीन कसताय कोण? आम्हीच कसतो. खाताय कोण? आम्हीच खातो. मग पाणी पाण्याला आणलंय कशासाठी? त्याला कळत? आपल्याला कळत नाही. कळत नाही आपल्याला, नाही कळत. कारण शास्त्र सांगतं पाणी कळण्यासाठी कोण लागतो? पाणी कळण्यासाठी कोण लागतो? पायाळू लागतो. पायाळू. पृथ्वी निदानी भरली आहे, परी पायाळ विना प्राप्ती नव्हे. आत्मा स्वतः सिद्ध आहे, परी गुरु कृपाला ही तैच प्राप्ती. आत्मतत्व सगळ्याकडे आहे, पण त्या आत्मतत्वापर्यंत पोहोचण्याची रीत आहे, तिथं जाण्याची रीत आहे, ते संताला माहित आहे. कुणाला माहित आहे? संताला माहित आहे. मग ते संत ज्यांच्या समोर नम्रतापूर्वक ज्यावेळेस अंतःकरणाची स्थिती व्यक्त करतात, ज्यांच्या समोर स्थिती व्यक्त करतात, ते परब्रह्म तत्व आहे, लक्षात ठेवा. आणि ते परब्रह्म तत्व, त्यात परब्रह्माने फक्त पद बदललं. देव म्हणून आले त्यावेळेस त्यांच्या फाईलमध्ये कोड नंबर जे होते, कोड नंबर, ते 2 कोड होते. भक्ता राखी पायापाशी, दुर्जनाशी संहारी. दुष्टाचा नाश करायचा आणि भक्ताचं रक्षण करायचं. रक्षण करण्यासाठी आणि नाश करण्यासाठी जी साधनं लागत होती, ती साधनं त्यांच्याकडे होती. कोणाकडं? परमात्मा तत्वाकडं. यश श्री ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुण वसती जेत, त्याशी म्हणे जो भगवंत. हे 6 गुण जो घेऊन येतो त्याला देव म्हणतात. 6च्या दुप्पट तेच परब्रह्म तत्व या मृत्यू लोकात येताना फक्त संत मिळून येत. दुप्पट त्यांच्याकडे असतात कोड नंबर. हो, किती असतात? वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचार, नाम. किती झाले? त्याच्याकडे 3, ह्याच्याकडे 6. देवाकडे किती? धर्माचं रक्षण, भक्ताचं पालन आणि दुष्टाचा नाश. किती? 3. संताकड 6. भगवान परमात्मा अधिष्ठान. भगवान परमात्म्याचं अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे काय? भगवान परमात्म्याचा पत्ता.
ऍड्रेस सगळं बदलतंय पा, सगळं बदलतंय, सगळं बदलतंय. पण देवाचा अजूनपर्यंत ऍड्रेस बदलला नाही. फक्त जुना आणि नवा एवढाच दोन आहे. पठाला देवाचा देव कुठे आहे? ज्ञानोबरायला विचारले नाही. माऊली ज्ञानोबराला साधकांनी प्रश्न विचारला, माऊली आम्हाला भगवान परमात्म्याकडे जायचंय, त्यांचा घरचा पत्ता सांगा. ज्ञानोबरायने सांगितलं, हो. ज्ञानदेव संतांनी सांगितला साधकाला, तुला देवाकडे जायचंय का? ज्ञानदेव पाठ, हरिहाच वैकुंठ. पण पाठ कोणाला करावा लागेल? पाठ पाठ कळतो का? पाठ ज्ञानेश्वरीचा पाठ, गीतेचा पाठ, अमृतानुभवचा पाठ, वेदेश्वरीचा पाठ, विचारसागराचा पाठ, पाठ, हरी पाठ. पण आपली हरिकड, आपली हरिकड पाठ आहे. इथून तिथून सगळ्याचीच. अजून काय हरी आपला पाठ झाला नाही. आणि ज्या दिवशी हरी पाठ होईल, कधी त्याच्यासाठी साधू भेटावा लागतो. मैबाब कोण भेटावा लागतो? साधू भेटावा लागतो. सगळं भेटणं सोपं आहे, सगळं भेटणं सोपं आहे. पण साधूच भेटणं अवघड सांगितलं. साधू भेटणं अवघड सांगितलंय.
कारण साधूला माहित आहे हे खेळणी दाखवणारे, हे देणार आहेत पण खेळणी दाखवणार आहे. अरे साधू तिथं अडकत नाही आणि अडकणारा साधूच नाही. विठाला तुम्हाला वाटत असेल हे कमवण्यासाठी ते कमवण्यासाठी हे मागण्यासाठी ते मागण्यासाठी आमच्या दारात येत असेल, गावात येत असेल साधू नाही. अरे हे कमवणं शुल्लक आहे मायबाप. अरे सिद्धीला आता मारणारे साधू आहेत. तर त्यांना माहित आहे सिद्धी लावी पिशी पूर्णतया पुशी वापरत करत नाही साधू. मला साधू त्याला म्हणा. साधू कधी कळतो माहित आहे? आहे तोपर्यंत नाही, आहे तोपर्यंत साधू कळत नाही मायबाप. साधू जाणावा मरणी, सती जाणावी सरणी, वीर जाणवारणी. वीर हा रणंगणात कळतो, बायात गप्पा मारण्यात नाही. साधू हो साधू मरणात कळतो. हो आता कितीतरी लोक साधूच्या पाठीमागे असतील. तुमचं माझं सोडा हो, आम्ही फक्त कीर्तन करतो या व्यासपीठावर. फार तर फार आम्ही काय करू शकतो, दुसरं काय करू शकत नाही. हो मठ वाढवा, प्लॉटिंग वाढवा, परदेशात जाल, ह्याच्या पलीकडे. अरे या समाजाच्या समोर सगळं करून पाहिजे, स्वबळावर केलं. लक्षात ठेवा 14 विद्या 64 कलांगत होत्या, प्रयत्न उठवत होता तरी संतांच्या यादीत कोरा ठरला. चांगदेव महाराज 7 वर्षाची मुक्ताई कोरा म्हटली का? अरे प्रेत उठवणं संप्रदायाला अभिप्रेत आहे का? स्वबळावर, कलेवर, साधनेवर. आजही अशी काही आघोरी आहेत, अनेक प्रकारचे चमत्कार करतात, चमत्कार दाखवतात. चमत्कार म्हणजे परमार्थ आहे का? हात चलाकीनं गारुडी बी तुम्हाला सांगतो पाटी, हात चलाकीने गारुडी बी 1 रुपयाचे 10 रुपयाची नोट दाखवतो. त्याला जर 1 रुपयाचे 10 रुपये करता येत असले तर मग दुर्डी घेऊन काही सापाचं पिलू घेऊन का हिंडत आहे? कोण? गारुडी. आज गारुड्यासारखी किंमत आहे, लक्षात ठेवा. अरे पोट भरण्यासाठी जर कीर्तन करीत असाल तर जिवंत असताना नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. कारण ही व्यासपीठ कीर्तन करण्यासाठी नाही, आपल्याला काय येतंय ते मांडण्यासाठी नाही. साधू आणि देव, संत आणि देव तिथपर्यंत स्वस्वरूपापर्यंत पोहोचवण्यासाठी व्यासपीठ आहे, लक्षात ठेवा. अरे हे व्यासपीठ हा जीवनाचा फैसला करण्यासाठी आहे मायबाप. आणि जगद्गुरु तुकोबराया ज्यांच्या समोर उभा राहिलेले साधकांनी जगद्गुरु तुकोबरायाला पत्ता विचारला, ज्ञानोबरायाला पत्ता विचारला, भगवान परमात्म्याचा जुना पत्ता साधकाला ज्ञानोबरायांनी सांगितलं. ज्यावेळेस तुकोबरायाकडे आले त्यावेळेस तुकोबरायांनी सांगितलं साधकाला, ज्ञानोबरायांनी जो पत्ता सांगितला तो भगवान परमात्म्याचा जुना पत्ता आहे. देव कुठं आहे म्हणून सांगितलं? वैकुंठात देव. कुठं? वैकुंठात. ज्ञानोबरायाचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही. वैकुंठात देव आहे. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणले ज्ञानोबरायाचा सांगितलेलं बरोबर आहे, पण ते भगवान परमात्म्याचा जुना पत्ता आहे. आता पोस्टिंग झाली,
नव्या बंगल्यावर. भगवान परमात्म्याची पोस्टिंग झाली नव्या बंगल्यावर. कारण आता तिथं राहत नाही. का राहत नाही माहित आहे का? ज्यावेळेस त्याच परब्रह्माने संतांच्या रूपात या मृत्यू लोकात आले ते असणार परब्रह्म त्यांना जुना पत्ता त्याला गोड लागणार. का तर हे जे सुख आहे ना, या सुखा कारण देव वेडावला. या सुखा कारण देव वेडावला. वैकुंठ सोडून संत राहिला. साधू पुढं आणि देव आणि देवाच्या मागे जो साधू आहे, देवाच्या मागे जो साधू आहे तो साधू नाही. साधूच्या पाठीमागे जो देव आहे तो साधू आहे. ऐका का माग साधूचे? साधूच्या पाठीमाग देव काय? देवाची रज चरणाची माती. चरणाची माती धावत चालते मागे मागे. भगवान परमात्मा आजही तुम्ही पंढरपूरला गेले, पंढरपुरात भगवान परमात्म्याची प्रातः पूजा झाली, काकडा झाला, प्रातः पूजा झाली. भगवान परमात्म्याला जो अबीर लावला जातो आजही पंढरपुरात तुम्ही पहा, जो अबीर लावला जातो ना, अबीर लावला जातो ना, चंदन लावल्यानंतर अबीर लावला जातो. अबीर कशाचं आहे माहिती आहे तुम्हाला? महाद्वारात गरुड खांबापाशी जो महाद्वार आहे ते सगळं पूर्ण ते महाद्वार झाडून काढल्यानंतर वारकऱ्याच्या पायाची जी धूळ आहे ते धूळ एकत्र केली जाते आणि त्या एकत्र धुळीत पाणी टाकलं जातं. त्याचा अबीर म्हणून भगवान परमात्म्याला लावण्याची पंढरपुरातली एक प्रथा आहे. आजही अविरत चालू आहे. का? याचं कारण सांगतो. भगवान परमात्म्याला एकतर मागणारा आवडत नाही, मागणाऱ्याला देत नाही, आणि न मागणाऱ्याच्या पाठीमाग जो मागत नाही त्याच्या पाठीमाग घे म्हणून लागतो. घे म्हणून लागतो, घे घे घे. कारण त्याला माहित आहे याला खुळकुळा देऊन फक्त मातीत घालायचं आहे. विठाला कारण तो खुळकुळा द्यायला पक्का आहे, लक्षात ठेवा.
पण साधू संत त्याच्या खोळखोळ्याला भुलले नाही. अरे भक्त त्याला म्हणतात. भक्त वेगळा आणि भगत वेगळा. देव आणि मी वेगळा नाही, याला म्हणतात भक्त. हो, प्रमाण म्हणता ना तुम्ही रोज काकड्यात. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देव आणि भक्त तुझा नाही विचार, एकच आहे होती. त्याच तोंडाने उंदीर पण धरते आणि त्याच तोंडाने पिलं पण धरते. त्या तोंडाने धरताय ना. एकाच्या ठिकाणी ममत्व भाव आहे, मातृभाव आहे, आणि एकाच्या ठिकाणी क्रूरता आहे. मांजर एकच आहे. तसं भगवान परमात्मा माझा तोच आहे. जगद्गुरु तुकोबरायाने सांगितलं आत्ताचा पत्ता. जगद्गुरु तुकोबरायाने आत्ताचा हल्लीचा देवाचा पत्ता सांगितल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायाला साधकांनी शंका विचारली, महाराज तुम्ही ज्या अर्थी आत्ताचा भगवान परमात्माचा पत्ता सांगता त्या अर्थी तुम्हाला तो पत्ता कसा काय माहित? तुकोबराय म्हणले आम्ही तिथूनच आलो. कुठून आले? आम्ही गेला शिकार दिली निघून आणि मग परत बंदूक घेऊन तुम्ही पळत हवा हाताला लागायची. तुकोबरायाला ज्यावेळेस समाजाने विचारलं तुम्हाला कसं काय? मी तिथूनच आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी.
नाही तुम्ही वैकुंठातून. आता जर मी विचारलं सावकारांना, सावकार तुम्ही 2 दिवस दिसले नाही, कुठे गेले तेव्हा? महाराज म्हणे मी संभाजीनगरला गेलतो पाहुणेकडे, महत्वाचं काम होतं. कधी आले मग? आत्ताच आलो, अजून घरी पण गेलो नाही, वाटत चालतोय. मी म्हटलं मला काय खरं वाटत नाही तुम्ही संभाजीनगरला गेले. तरी टपकन खिशात हात घातला, एसटीचं तिकीट काढून टाकलं. अहो महाराज मी खरं म्हणतो, खोटं म्हणून काय करायचंय? हे संभाजीनगर ते मुखेड तिकीट दाखवलं. मग आता तिकीट दाखवलं म्हणल्यानंतर ही पुरावा झाला ना. तिकीट हा काय पुरावा. इमानदारीनं प्रवास केला म्हणून त्यांना तिकीट दिलं. कशाने प्रवास केला? पैसे घेतले, तिकीट दिलं. तिकीट जपून कुठपर्यंत ठेवावं? उतरेपर्यंत. कारण उतरेपर्यंत गाडी अनेक ठिकाणी चेक होती. जर तिकीट नसेल तर ज्याच्याकडे तिकीट नाही त्याच जिथून गाडी सुटली तिथून आतापर्यंत किती स्टेज ओलांडली त्याचं दुपटीनं वसूल केलं जातं. कशाने? दुपटीनं. आणि तुम्हाला ज्याने तिकीट दिलं नाही म्हणून त्याला घरी पाठवलं, सस्पेंड केलं जातं. कोणाला? कंडक्टरला. हा नियम आहे. आता आहे का? बर, मग ते मिळालेलं तिकीट जपून कुठपर्यंत ठेवावं? उतरेपर्यंत. आता घरी आले तुम्ही, घरी आल्यानंतर माझ्या सीटवर कोण बसला असेल भाऊ, काय चिंतन करायची गरज नाही. असं चालू आहे आमचं तेच चालू आहे. माझ्या सीटवर कोण बसला असेल बुवा, माझ्या सीटवर कोण बसला असेल बुवा, माझ्या सीटवर कोण बस. अरे प्रवासापुरतं ते साधन होतं. हो, ते साधन होतं. आता ऐका वारकरी, आपण जे चिंतन करतो, साधना करतो, ते किराणा माझ्याती, ते तीर अनाम अजाती, परी अवेद्य वर्गाची राती, माझी ओळखावया श्रुती खून केली. ते खून आहे. साधन मिळालं, साध्यापर्यंत निघालो, साध्यापर्यंत पोहोचलो. आता साधन संपलं. साध्यापर्यंत पोहोचले ना. साधन काय वापरलं? 4 व्हीलर वापरली. इथपर्यंत यासाठी 4 व्हीलर वापरली. ते साधन आहे. ते साधन मंडपाच्या बाहेर आहे. मंडपात आले, साधन संपलं. बरोबर आहे? मग आपल्याला पण साधन मिळालंय. काय साधन आहे? साधनाचे सार, मंत्र, बीज, हरी, आत्मतत्वधरी तूची एक. मग साधन मिळालं. साधन कुणाला मिळालं? जो साध्याकडे प्रवासी आहे, निघालाय, त्याला साधनाचा उपयोग आहे का नाही? ज्यांनी घरात सोडलं नाही त्याला साधनाचा काही उपयोग नाही. मग एक लक्षात ठेवा, तुम्हाला साधन मिळालंय. काय मिळायचंय? हे आपले आपण. मग ज्याला साधन मिळालं नाही ते साधन मिळवण्यासाठी साधन कुणाकडे? साधूकडे आहे, संताकडे साधन आहे. मग संत भेटण्यासाठी अनेक प्रकारचं पुण्य सांगितले, अनेक साधनं सांगितले पुण्य अर्जन करण्यासाठी. गोदान आहे, भूदान आहे, द्रव्यदान आहे, कांचनदान आहे, सुवर्णदान आहे, अन्नदान आहे.
नाहीच कळलं तर राष्ट्रीय दान मतदान आहे. आता ते बी दान राहिलं नाही. 4:45 वाजेपर्यंत घरातच बसून राहते तरी त्याला रात्रीच पोच झालेला असते सगळं. तरी परंतु निघत नाही, दान करीत नाही. मतदान आहे मायबाप. मग हस्तस्य भूषणम दानम कंठस्य भूषणम शास्त्र. दानेन पानेन तु कंकनेन स्नानेन तुद्धीर्न तु चंदनेन मानेर्न तृप्तीर्न तु भोजनेन ज्ञानेर्न मुक्तीर्न तु मुंडनेन. हो, हाताला किंमत दानाने. मग दान करत जावं. आपण कमवल्यानं दान करत जावं आणि ती बी सतपात्री दान असावं. हो, कारण हस्तस्य भूषणम दानम. आणि मग त्या दानाने काय होतं, पुण्यार्जन होतं. आणि पुण्यार्जन झाल्यानंतर मग मात्र साधूला हुडकत जायची गरज नाही. तुम्हाला साधकाला हुडकत साधू येत असतो आणि साधकाला हुडकत साधू येतो. आणि साधक मग त्यावेळेस समजायचं, ज्यावेळेस आपल्या दारात साधू येईल त्यावेळेस नक्की समजायचं आपलं अनेक जन्माचं पुण्याचं फळ आज प्राप्त झालं. पुण्य फळले बहुता, पुण्य फळले बहुता दिवसा. साधू भेटावा का साधूने आपला अंगीकार करावा, काय महत्वाचं काय? साधू भेटावा का साधूने अंगीकार करावा आपला? साधू आपल्याला आवडावं का साधूला आपण आवडावं? नेमकं काय? साधूला आपण आवडावं. आपल्याला साधू आवडून काय उपयोग आहे हो?
साधूला आपण आवडलो पाहिजे. नुसतं आवडून उपयोग नाही, साधूनी अंगीकार करावा आपला. हो, भागलिया मज वाहातील कडी त्यांचे ने जोडे सर्व सुख. हो, साधू दयाळू आहे, साधू कृपाळू आहे, साधू ब्रह्मनिष्ठ आहे आणि साधू श्रोत्रिय आहे. लक्षात ठेवा, त्याला साधू म्हणत जावं. आणि त्या साधूने आपला अंगीकार केल्यानंतर मग आपल्याला साधन मिळतं. आणि साधन मिळाल्यानंतर साध्यापर्यंत पोहोचल्यानंतर जामीन होता. जगद्गुरु तुकोबारायला अवतार करायला येताना, वैकुंठातून येताना भगवान परमात्म्याने एकदम गुढी मुडी लावून नादी लावून तुकोबारायला या मृत्यू लोकात पाठवलं होतं. कशासाठी? कार्य करण्यासाठी, समाजाचा उद्धार करण्यासाठी. या मृत्यू लोकात वैकुंठातून भगवान परमात्मा एकदम नम्रतापूर्वक भगवान परमात्म्याने तुकोबारायला सांगितलं, जा, काळजी करू नका, जावंच लागतंय, मी आहे तुमच्या बरोबर, काळजीच करू नका. आणि तसं का नाही, ज्या दिवशी तुम्हाला वाटेल ना माझी आठवण आल्यानंतर काहीच काळजी करू नका, मी तुम्हाला न्यायला येतो. आता जरी तुमच्या संग नसलो तरी हरकत नाही, पण मी तुम्हाला मात्र घ्यायला मात्र येतो, काळजी नका करू. जगद्गुरु तुकोबारायचं कार्य करत असताना बाबाजी चैतन्य भेटायच्या अगोदरचा परमार्थ पहा. ऐका थोडं मायबाप. जगद्गुरु तुकोबारायला बाबाजी चैतन्य भेटायच्या अगोदरचा परमार्थ अभंग पहा आणि बाबाजी चैतन्य भेटल्यानंतरचा परमार्थ मग अभंगवाणी पहा. हो, कारण भेटायच्या अगोदर काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा चित्त पांडुरंगा झुरत असे. परमार्थाच्या काय खुणायत आहे ना हो, आहे का नाही? लग्न झाला, वर्ष झालं, 2 वर्ष झालं, काहीच कुत्रा मांजर होईना, देव पावना, तरी आपल्याला घोरण काळजी वाटतो, आहे का नाही? बाप लईच काळजी करतो. म्हणून पुरीनं भेटायला बापाला येताना हो 1 महिनाभर अगोदर तयारी चालू केली. बापाला भेटायला जायचंय, बाप लई काळजी करतो. बाप सारखा दाई उचलून रडतो आपला, आई रडती, भाऊ रडतो. 4 वर्ष झालं, 5 वर्ष झालं, काय होईना, म्हणून बापाला माहेरला यायच्या अगोदर 2 महिने तिने तयारी चालू केली. काय यावेळेस बापाच्या चेहऱ्यावर आपल्याला रडू पाहायचं नाही, डोळ्यात अश्रू पाहायचं नाही, मग बापाच्या चेहऱ्यावर हास्य पाहायचं आपल्याला. आपल्याकडे पाहिल्यानंतर आपला बापाने हसलं पाहिजे. अगोदर 2 महिने तयारी केली. बाथरूम मध्ये गेली, पोटावर 2 फडकी बांधायची. बाथरूम मध्ये गेली की 2 फडकी बांधायची पोटावर. 2 महिन्यात किती फडकी झाली असं माझं म्हणणं नाही, जगद्गुरु तुकोबाराय म्हणचं म्हणणं आहे. चिरगोटे घालोनी वाढविले पोट गर्वार भुबाट जगा माझी. लक्षात ठेवा, अरे जोपर्यंत आपल्याला ते साधन भेटत नाही तोपर्यंत साध्यापर्यंत पोचला हा जर कोणाला वाटत असेल तर भ्रम समजा. विटाला माऊली ज्ञानोबा वर्णन करता, जोवरी अर्जुना तो बोधो भेटे ना मना तोवरी या साधना भजावेच लागे. हे साधना बाकीच्या कराव्याच लागतील, पण जोपर्यंत ते साधन मिळालं, साधन मिळाल्यानंतर साध्याकडे निघाला. हो, आला कुठून? वैकुंठातून. भरपूर कार्य केलं, शील झालं, अंतःकरण शील झालं माहिती. आणि मग मात्र आता आठवण यायला लागली, नको आता
भगवान परमात्म्याला निरोप कोण कोण पोच करील? भगवान परमात्मा मला सांगितलं होतं येतो, अजून आला नाही. मग बायको पाय दाबत असेल आणि बायकोच्या सेवेत भगवान परमात्मा रंगले असतील म्हणे. मग गरुडाकडे निरोप दिला, हे गरुडा सांग भगवान परमात्म्याला, नुसतं सांगू नको, निरोप देऊ नको, भगवान परमात्म्याला घेऊन ये. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळी वेग्या नावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. आणि ज्यावेळेस भगवान परमात्मा येताना पाहिलं, पिवळा पितांबर शेला गगनी झळकला, गरुडावरी बैसोनी माझा कैवारी आला. आणि मग मात्र भगवान परमात्मा येणार आहे सगळ्याला कळलं. त्यावेळेस अख्ख्या जीवांना आनंद झाला. असणारे जे बद्ध जीव आहेत ना त्यांना आनंद होतो. भगवान परमात्मा कारण का आनंद होतो तर याचं कारण आहे, भगवान परमात्मा हे आनंदाचं प्रतीक आहे. कारण भगवान परमात्मा सोडून दुसरा आनंदच नाही. दूर आनंद मानतो तोपर्यंत जीवाची जीवदशा शिल्लक आहे म्हणायचं. लक्षात ठेवा, कारण एक परमात्मा सोडून दुसरा आनंद नाही. कारण आनंदाचा कंद माझा भगवान परमात्मा आहे. हो, सुखरूप पैसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी काजू. हो, मग तो परमात्मा आहे. आणि मग भगवान सगळ्या जीवाला आनंद झाला. आणि सगळ्या जीवाकडे पाहत असताना एक दिशी वृत्ती न होता व्यापक दृष्टी झाली होती. माझ्या तुकोबरायला साधना करता करता, बाबाजीचे तनेने दिलेल्या अनुग्रहाचं चिंतन करता करता माणसात तर देव दिसायला लागलाच. हो, माणसात देव दिसायला लागला, माणसात देव दिसायला लागला. आता आपल्याला एखाद्याची चाल चुकली तर माणसातला नाही दिसत. लक्षात ठेवा, जगद्गुरु तुकोबरायला झाडात देव दिसायला लागला. वृक्षावल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षावल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षी आळविती सुरस्वरे, वृक्षावल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षावल्ली आम्हा सोयरी. वृक्षात देव दिसायला लागला. अहो, आणि मग या समाजात दिसला नसेल, अरे समाजात सुद्धा देव पाहिला. व्यापक भगवान परमात्मा माझा नटलाय हे वृत्तीच्या ठिकाणी अनुभूती आली. आणि अनुभूती आल्यानंतर मग समाजाला सांगितलं, काय सांगितलं? आम्ही जातो तुम्ही
झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावी तो भगवान परमात्म्याच्या चरण कमलावर मस्तक ठेवलं आणि मस्तक ठेवल्यानंतर तुकोबराया उठा तयार आहे. नाही 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 तसं येणार नाही. देवा लय वाट पाहिली तुझी. मग विषय माग संपलाय. आता परमात्मा आला ना. परमात्मा आलाय. परमात्म्याच्या पायावर डोकं ठेवलंय आणि डोकं ठेवल्यानंतर मग तुकोबराय म्हणतात. भगवान परमात्मा म्हणतात तुकोबरायला काहीतरी आता मागा मला. मी तसं येत नाही. तुम्ही मस्त विमान घेऊन आले थांबले मला न्यायला थांबले तुम्ही. आम्ही आता तसा येत नाही. मग अभंगाचं पहिलं चरण परमात्म्याकडे मागतात. मागणाराला शास्त्रामध्ये याचक म्हटलंय. याचक म्हणजे भिकारी. मागणारा कोण आहे? भिकारी. ज्यांच्याकडे मागतात तो देण्यासाठी समर्थ. ऐका मागतो कधी माणूस नसल्यानंतर अंतःकरणात काही काही पूर्वी मागितलं आता मागण्याची इच्छा नाही. का? पूर्वी मागितलं नव्हतं. मागितलं मागणं एवढं खालच्या पातळीचं हे माहित नव्हतं. जगाच्या पाठीवर लक्षात ठेवा. मागणाऱ्याची एवढी हीन स्थिती सांगितलेली आहे शास्त्रामध्ये. का? का? लक्षात ठेवा. तुमच्याकडे जर चोर आला चोरी करायला. चोरी करायला चोर ज्याच्याकडे काहीतरी आहे त्याच्याकडे जातो का फुटपाथवर झोपलेल्याकडे जातो? कोणाकडे जातो? ज्याच्याकडे काहीतरी आहे त्याच्याकडे जातो. कशाला? चोरी करायला. बर चोर आपल्याकडे आल्यानंतर आपण जर स्वइच्छेनं दिलं नाही. पाटी थोडं तुटाक बसा. तुटाक बसा. थोडं तुटाक बसा. कारण विक्षेप होतो. तुम्ही जर बर स्वइच्छेनं तुमच्या जवळच तुमच्या रात्री 1:30 वाजता घरात शिरलेल्या माणसाला स्वइच्छेनं दिलं नाही तर पुढचा त्यांचा मंत्र काय असतो? हे तुम्हाला माहित आहे आणि जीवाला माहित आहे. आता नाही भजन करावं नाही नामस्मरण करावं तर मारी ती तोडी ती थोडी ती. मग तुम्हाला तुम्ही जर स्वइच्छेनं नाही दिलं तर मग ते मारतात. किती मारतात? पाठ नाही. त्या मारण्यात कदाचित
ज्याला मारतात तो संपतो सुद्धा. दरोड्यात कितीतरी मारण्यामध्ये ते काय मोजून आणि मापून मारित नाहीत ना. होय, ते मोजून आणि मापून मारतात का? नाही नाही, भरपूर मारते आणि सर्व हिरावून घेतात आणि त्यावेळेस तुम्ही सगळं काढून देताय, आहे का नाही? बर, भिकाऱ्याकड काय आहे का? काही नाही. भिकाऱ्याकड काही नाही, कारण भिकाऱ्याचा रोजचा धंदा काय आहे? मागणी. पण ज्याच्या दारात आमचे संत भिकारी म्हणून गेले, ऐका, तो देण्यासाठी समर्थ होता, ऐश्वर संपन्न होता, ते कुणाला काही मागत नव्हता. त्याच्याकडे एवढं आहे की किती जरी दिलं तर विटेवरी ज्याची पाऊले समान तोची दान शूरदाता. आणि त्याच्याकडे दारात मागायला जात असताना आपल्यापासलं सर्वस्व संपलेलं असावं, आपल्यापासलं सर्व संपलेलं असावं. मग काय व्हावं? आपण त्याच्या दारात जात असताना भिकारी व्हावं. काय व्हावं? भिकारी. ठाकलोसे द्वारी उभा याचक भिकारी, मज भिक काही देवा आणि प्रेम भातुके पाठवा. आता प्रेम द्यावं लागत का उत्पन्न व्हावं लागत? आता प्रेम द्यावं लागत का उत्पन्न व्हावं लागत? आणि प्रेमाचं आणि वांजीचं काय संबंध आहे? वांजीला डोहाळं होत नाही आणि वांजीला प्रेम उत्पन्न होत, आणि दुसऱ्याचा झाल्याला ते पटत. हे वांजीचं मोठं दुःख नाही बघा विठाला. दुसऱ्याला उत्पन्न झालेला तिला पटत नाही, पोटसोड उठतो वांजीला, आणि तिला बी उत्पन्न होत नाही. ही मात्र मोठी गोष्ट आहे पहा. आणि तुकोबारायची ती स्थिती झाली. भगवान परमात्मा आले आणि तुकोबारायांनी सांगितलं, या संताची निर्विहीच मजली आणि का तुझे काय न मागू देवा. तुकोबाराया गप्प, भगवान परमात्मा गप्प. तुकोबाराया म्हणतात, देवा अरे मी काय मागितलं? या संताबद्दल मागितलं मी, मला काही नको. कारण मागोटला मागोवा घेतला, पाठीमागटला जर मागोवा घेतला तर आतापर्यंत तुझ्यावर कर्ज आहे. कुणीच तुला काय मागितलेलं नाही, कुणीच काय मागितलेलं नाही. का मागितलेलं नाही माहित आहे? अरे तू मला काही वेळा म्हणला, बोला तुकोबाराया, घ्या तुकोबाराया, घ्या तुकोबाराया. कारण आमच्या बापाची रीत आहे, खान तशी खापरान माई तशी लेकर, आमची रीत आहे. काही मागणे हे या मानूची का वडिलाची रीत जाणत, वडिलाची रीत जाणत. आता फक्त एकच अंतकरणातली इच्छा आहे. तो काय म्हणे, आता उधार नको, उधार नको, आता रोख पाहिजे, आता वेळ नाही तेवढा. तो का म्हणे आता, मग तसंच आहे, हार करू बरं करू, तुला गुण नाही आला मी काय करू. तुम्हाला माहित आहे का ते तुमच्या गावात खेळ तुम्ही पाहिलाय का? एक त्या कोपऱ्यावर उभा राहतो, एक ह्या कोपऱ्यावर उभा राहतो, तिकडला असं करतो. हे म्हणतो रामराव नावाच्या
शिकाऱ्याच्या माणसाने रामराव पाटलांनी 50 रुपये दिली, देवीला पावलं, देऊच्या तुकोबाला पावलं, आळंदीच्या ज्ञानोबाला पावलं, हा उदार तिकडं रोख इकडं. तुकोबा म्हणे आता मला वेळ नाही, तुका म्हणे आता लगेच उदार तो होई, मज ठेवी पायी संताची. म्हणून तर सांगितलं देवा संत कुठे आहेत रे. देवाने विचारलं तुकोबा संत कुठे. अरे संत तुला सोडून कुठंच नाही, संत बार पंढरीत. संत कुठे पंढरीत आहे का नाही. संत पंढरीतच का म्हणते. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. मग पांडुरंगापर्यंत पोहोचण्यासाठी साधन आहे लक्षात ठेवा. आणि मग तुम्हाला जे जे आठवते, तुम्हाला जे जे माहित नाहीत ना ते देवाची नाव आहे. नाव आहे. नाम एक आहे लक्षात ठेवा. नाम चारी वेदाचं मिळून ऐमात्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, तत्त्वमसी आणि अहम ब्रह्मास्मी. हे ज्ञानोबा, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताई, गोरोबा काका, नामदेव महाराज, हे संतांचं अगोदर शास्त्र भांडण, खंडन मंडन झालं, अनुभव आला आणि मग संत एकांती बैसली, सर्व सिद्धांत शोधली, शोधून काढले ती ही एक श्रीहरीचे नाम. हो ते नाम चारी वेदाचं मिळून एक महावाक्य तयार झालं. माऊली ज्ञानोबराय म्हणतात आपल्या माझ्या सद्गुरूंनी मला काय दिलं म्हणले नाही. पुण्याचा मंत्र धर, स्वर्गाचा मंत्र धर, वैकुंठाचा मंत्र धर, हिंच उतरायचा मंत्र धर. मला काय केलं माझ्या सद्गुरूंनी. महावाक्याची नी नावे, गुरु कृपेची नी थावे, माता हात ठेविला नोहे थापटीला जायचा. मग कानी ते पेरिले, डोळा ते उगवावं का भांडारावं. आपलं उगवलं नाही, भांडारलं आपलं उगवलं नाही. उगवलेलं कळतंय लगेच, पीक जोमात दिसत. हो कळत. हो भूमीचे मार्ग लवलवती कोंब. भूमी किती तयार झाली कशावर न कळत. ते येणारे जे मोड आहेत ना त्याच्यावर कळत भूमीत किती ताकद आहे. का खत कमी पडलंय, काय कमी पडलंय लगेच कळतं शेतकऱ्याला. हो मग तसं ज्ञानोबरायला कळलं, म्हणजे तुकोबरायला कळलं. आणि मग तुकोबराय म्हणे, तुका म्हणे आता उदार तो होई, मज ठेवी पायी संताची. बरं ठीक आहे तुकोबराय काय म्हणणे. या संताची निर्वी हेच मज दे, आणि का तुझे काय न मागू देवा विठोबा. मागणी तर तुझं प्रति आहे, देशील तरी संताशी मिळवी हे समज दे, न तर तुझे काय देवा. तुका म्हणे आता उदार तो होई, मज ठेवी पायी संताशी. या संताशी निर्वी हेच मज दे, आणि तुझे काय न मागू देवा. एकापैकी आता झालेली शिव
पंढरपूर ब्रह्मांडे परमात्मा मौलिक ज्ञानोबराय वैकुंठ सुखनिवासी सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदेव बाबा जगद्गुरु तुकोबराय माझ्या समोर उपस्थित असणारे प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य नामदेव महाराज दापकीकर यांच्या चरणी ही सेवा समर्पित करण्यापूर्वी बोलता बोलता काही चुकला असेल वाणीचा दोष समजून उदार अंतकरणाने माफ करा. जे बरोबर असेल ते गुरुवर्य वैकुंठ सुखनिवासी श्री संत श्रीपाद बाबा रामदेव बाबाचं समजा. बालक बोबडा भोले वा कुडा चुका पावली ते रोज करुणी माऊली रे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले हित माझे जे उरले पायी कपन तुकाराम तुकाराम ज्ञानेश्वर माऊली
तो बरेच